महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दुगे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मंडळी, आज आपण पुणे शहरातील बालेवाडी या ठिकाणी आहोत। बालेवाडी ठिकाणी आज आपल्यासोबत येथील शेतकरी विक्रम बालवडकर आणि रुपेश बालवडकर आपल्यासोबत आहेत। त्यांच्या दावणीला असलेल्या एका जातिवंत वळू बैलाची आज आपण खास मुलाखत पाहणार आहोत। मंडळी, आपण गेले कित्येक वर्षापासून महाराष्ट्र कर्नाटकमध्ये मुलाखत घेत असताना आपण एका गोष्टीची कमतरता कायम आपल्याला भासली खरं तर ती गोष्ट कोणती म्हटलं तर की आपल्या म्हणजे ब्रीडर आपण शोधत असताना खूप कमी ब्रीडर आपल्याला पाहायला मिळाले। आज आपल्या सोबत जे बालवडकर कुटुंब आहे खरं तर ब्रीडर म्हणून यांचा उल्लेख करणं योग्य होईल, कारण त्यांच्या दावणीला असलेल्या एका गाईला त्यांनी जवळपास तुमची भक्ती किती महिन्याची होती खरेदी केली तेव्हा? 11 महिन्याची एक कालवड खरेदी केली, तिचं संगोपन केलं आणि तिच्या पहिल्या वेताचं हे वासरू बरोबर ना? तर तिच्या पहिल्या वेताला हे वासरू आहे आणि आज एका जातिवंत सुंदर आणि सुदृढ एक सशक्त असा वळू बैल आज या दावणीला पाहतोय। जवळपास 4 दाती बैल आहे। रुपेश, आम्हाला तुमचं नाव गाव आणि कुठे हे लोकेशन ती माहिती द्या। नमस्कार, माझं नाव रुपेश रामदास बालवडकर, राहणार बालेवाडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे। आपला हे जे लोकेशन आहे हे बालेवाडी स्टेडियमच्या एकदम अपोजिट साईडला आहे। हायवेपासून एक 200 ते 300 मीटर अंतरावर बैल हा मेन पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेच्या शेजारीची बैल। रुपेश, आता आम्हाला एक विचारायचं आहे की आम्ही ब्रीडर म्हणून तुमचा उल्लेख बऱ्याच प्रमाणात आज पाहण्यात आला की जेणेकरून तुम्ही तुमच्या गायीपासून एक जातिवंत पैदास घेतली आणि आज ती तुमच्याच दावणीला वळू म्हणून काम करते। तर भक्तीला कोणता बैल भरला होता आणि कितवं वेत होतं, कसा प्रवास होता तो? मग आपण भक्ती घेतली होती नंदकुमार पाटील पोखरणीकडून, एक 11 महिन्याची कालवड असताना ती घेतली होती। तिचं संगोपन चांगल्या प्रकारे केल्यानंतर 2021 मध्ये कलेडोनचे मच्छिंद्र माळी यांचा एक बैल खरसुंडीतून दायरेचे चेतन पोखरे यांनी घेतला होता। सिद्धापूर खाणीचा तो बैल मोठ्या मापातला जातीवंत बैल होता। तो बैल पुण्यात आल्यानंतर मग आपण ही जी लागवड केली होती 5 सप्टेंबरच्या आसपास काहीतरी लागवड केली होती। मग त्याच्या वेळेस भक्तीचं हे पहिलंच येत होतं। तिचं संगोपन व्यवस्थित करून मग त्यावेळेस हा 23 एप्रिलला हा खोंड झालेला आहे। 23 एप्रिल 2022 मध्ये त्यावेळेस हा खोंड झालेला आहे, जन्म आहे। आता त्याचं वय 2 वर्ष कंप्लीट व्हायचे, 2 वर्ष कंप्लीट झालेले आहे। आता येईन एप्रिलच्या 23 तारखेला हा 3 वर्षाचा होतोय। दाती हा 4 दाती, सिद्धापूर खाणीतून याचा बाप आहे आणि चांगल्या जाती गोतीतला हा वळू। रुपेश, आजपर्यंत आपण किती गायी भरल्या? आज वासरं पाहायला मिळतात का? अजून वासरं जन्माला यायला वेळ आहे? याची गाई भरलेली एक 12 जुलैला पहिली गाय भरलेली आहे आपण। आता ते 12 एप्रिलला 9 महिने पूर्ण झाले, एक 8-10 दिवस याचं पहिलं वासरू पडन आणि गणपतीमध्ये बी याचा लागवड चालू झाला। आता एक 50-60 पर्यंत गाय लावलेलं आहे ह्यांनी, त्यामुळे रेकॉर्ड चांगलं पडन अशी आमची अपेक्षा आहे। कारण बैल जातीगुतीला चांगला, करण जे आपण म्हणतो ना सिद्धापूर खान, नुसतं सिद्धापूर खाणीचा बैल असून उपयोग नाही, का त्याला तेवढी जातगोत पण पाहिजे। उगाच त्या खाणीचा आहे म्हणून तो बैल वापरावा असं नाही, त्या बैलाला तेवढी जातगोत असेल तर तो बैल वळूसाठी वापरावा। मग आपण ह्याचं 2 वर्ष आपण बैलाचं फक्त बैल स्ट्रक्चर काय होते काय नाही, बैल आहे त्या खाणीतून मग आपण घेतला नाही, पण त्याची जातगोत हळूहळू जसं वय वाढायला लागलं तसं त्याचं रूप यायला लागलं, म्हणून मग आपण त्याला वळूसाठी सिलेक्ट केला। आता आपण हा बैल आहे ना सुरुवातीला आपण छकडीला पण हाणलाय, पळण्याचे ह्याचं पण पळायला पण बैल चांगला निघाला होता, पण आपण त्या क्षेत्रात नसल्यामुळं मग आपण तो क्षेत्र ब्रेक केला। हळूहळू याची जातगोत जशी दिसायला लागली तसं मग आपण त्याला लागवडीच्या क्षेत्रात उतरवला आणि मग गणपतीमध्ये सगळ्यात पहिली ह्याच्याकडून गणपतीमध्ये एक गाय लावून घेतली, मग तिथून पुढं मग या लागवडीसाठी चालू केलं। मंडळी, या मुलाखतीच्या माध्यमातून आपण ब्रीडर या संदर्भात देखील आपण माहिती घेणार आहोत। मंडळी, या वळूकडून आपण गायी भरण्याचं म्हणजे आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक काय म्हणू आपण 4 दातीमध्ये एक चांगलं सुंदर माप आज पुणे शहरामध्ये खरं तर वळूच्या गोष्टीसाठी उपलब्ध आहे आणि आज आपण आपली गाय या वळूकडून का भरली पाहिजे याबद्दल आपण थोडक्यात बोलूया। मंडळी, खरं पाहायला गेलं तर आज आपल्या दावणीला असलेल्या गायीपासून एखादं वासरू जन्माला घेणं बऱ्याचदा असं होतं की आपल्या गायीपासून वासरू जन्माला आल्यानंतर ते विक्री केलं जातं, कारण पुढील वळू क्षेत्रासाठी प्रदर्शन असेल, शर्यत असेल, या प्रत्येक कामासाठी गाई मालक हा विकत असतो।
पण आपल्याच दावणीला आपलंच वासरू तयार करून ते पुढं त्याचं नाव रोशन करणं किंवा नाव पुढे घेऊन जाण्यासाठी हे ब्रीडर किंवा हे शेतकरी बरीचशी मेहनत करत असतात. कारण कशा पद्धतीचा बैल दाखवल्या, कशा पद्धतीचं वासरू होतं याचा बराचसा अभ्यास त्या शेतकऱ्याला कायम झालेला असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या गाईला कोणता वळू दाखवला पाहिजे, हाच वळू आमच्या गाईला दाखवला तर पुढील भविष्यकाळात काय बदल घडून येतील, कशा पद्धतीच्या गोष्टी आमच्या हातात येतील किंवा कशा पद्धतीची कालवड खोण येतील. तर या दृष्टिकोनातनं आज ब्रीडर म्हणून आपण या पुण्यातील शेतकरी बालवड कुटुंबाचा आवश्यक उल्लेख करूया. रुपेश, आता आम्हाला एक विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये, महाराष्ट्र कर्नाटकमध्ये वळू आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाहतोय. आज तुम्ही तुमच्या दावणीला एक खोंड जन्माला आला, त्याच्यानंतर तेव्हाच तुम्ही ओळखलं होतं का की बाबा हा आपल्या दावणीलाच ठेवायचा किंवा पुढे वळूला, का हळूहळू तुम्हाला अंदाज लागत गेला? कसं असते, काही काही वासरं जे लहानपणी रंगरूप दाखवत नाही, जन्मल्यापासून वासरू होतं चांगलं, पण वळूला निवडून असं ते हळूहळू जसं जसं काही काय म्हणतो आपण बाळाचे पाय पाळण्या दिसतात, त्यावेळेस जन्मला त्यावेळेस त्याचे शरीर असं एकदम दगडागत अंग होतं. कालांतराने तो जसं वय वाढत गेलं तसं त्याची रग वाढत गेली, मस्ती वाढत गेली. म्हणून मग आपण ते पहिला शर्यतीचा हाणून बघितला बैल. शर्यतीतला पण बैल एवढा गरम आणि एवढा रागीट की बैलाला हातभर बैल मोर पडायचा शेजारच्या बैलाला. ओके. त्यामुळं मग त्याच्यात पण आपण त्या क्षेत्रात नसल्यामुळे मग हळूहळू बैलाचा अभ्यास करीत गेलो. बैल जाती गोतीला वाढत गेला, जसं वय वाढत आला त्याला कलर फुटायला लागला. कलर फुटल्यानंतर मग बाकीच्या बारकावा आपण निरीक्षण करून मग त्याला वळूसाठी निवडला आपण. हाय बैल म्हणून वापरला नाही आपण, त्याची जात गोत जसं त्याची हळूहळू वाढत चालली तसं मग आपण बैल शिरे वापरत गेला. मंडळी, आता अजून एक उल्लेख आपण आवर्जून करूया. पुणे शहर तसं पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटकमधली खिलार वासरं असतील तर ती सगळ्यात जास्त कुठल्या शहरात जातात तर ती पुणे शहरात जातात. आणि त्याचं विशेष कारण पण तेच आहे की पुणे शहराला बैलगाडा शर्यतीचा सगळ्यात मोठा नाद आहे आणि बैलगाडा शर्यती या भागामध्ये मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे वासरांची पण गरज तेवढीच असते. आपण मालकांकडून पण देखील माहिती घेणार आहोत. नुकताच मागे पुणे शहरातला जेव्हा भाद्रपद बैलपोळा झाला, जसं आत्ता मालकांनी रुपेश यांनी सांगितलं की बैलाचा गरमपणा एवढा मोठ्या प्रमाणात आहे की बैलपोळ्याच्या दिवशी बैल जवळपास बराच वेळ त्यांनी एका झाडाला बांधून ठेवला होता की जिथं बैल कंट्रोल होणं अवघड होतं. आणि आज पुणे शहरामध्ये जी बैलगाडा मालक आहे, 4 बैलामधले असतील, छकडी मालक असतील, तर त्यांच्या दावणीला ज्या प्रकारची शरीर असलेली बैल आज त्याच्यातले बरेचसे गुण तुम्ही आपण या बैलामध्ये बघता येतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज या व्हिडिओच्या माध्यमातून या बैलाचा गरमपणा असेल, नातकुळापा असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या देखणेपणावरती पण आपण एक गोष्ट म्हणजे आपण विचार करतो की गाय भरत असताना तो बैल दिसतोय कसा, तसं वासरू होईल. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालकांनी सांगितलं की सिद्धापूर खाणीच्या वंशावळीतलं वासरू आहे, जे त्याच्या रक्तात आहे तेच ते तुम्हाला पैदास करून देणार. हा सर्वात मोठा गुण या वळू मालकाकडे आहे. रुपेश, आम्हाला थोडंसं त्या बैल पोळ्याच्या दिवशीचं थोडंसं काही माहिती देऊ शकता का? बैल आम्ही बघितलं त्या दिवशी बराच वेळ तुम्ही मिरवणुकीत पण बैलाचा गरमपणा एवढा होता की तुम्ही एका जागी बांधून ठेवला होता. बैलपोळ्याच्या दिवशी मिरवणूक करून आम्ही माघारी यायच्या टायमिंगला आहे ना, तर मी आणि भावाकडं होता, विक्रम भाऊकडं, दोघात बैल येत होता शांत. थोडं काही कामामुळे तो बाजूला झाला न दुसऱ्या भावाने येऊन बैला शेजारी उभा राहिला. ज्यावेळेस बैलाचं लक्ष माझ्याकडं होतं त्यानंतर दुसरा शेजारी मला अनोळखी दिसला बैलाला. त्यावेळेस बैल पिसा आला. तो एवढा पिसा आला की जवळजवळ तेवढ्या अर्धा तास बैल चौकात धिंगाणा घालीत होता. मी कुणाच्या हाताला बैल आला नाही, काही नाही. शेवटी मग कसं तरी आम्ही ते एका सिंगल झाडाला बैल राहिला. त्याने नाकातली व्यसन पण एवढी ताणली होती, पोटखळीला जी पोटपट्टी टाकली होती ती पोटपट्टी परत त्याच्या मानावर आली होती. बैल एवढा गरम झाला होता की फक्त आवाज येत होता पण आपला माणूस त्याला दिसत नव्हता. शेवटी झाडाला बांधल्यानंतर पण अर्धा तास बैलाने कुणाला जवळ घेतला नाही. नंतर जरा सगळं वातावरण शांत झाल्यानंतर मग बैलाला 1-2 आवाज घेतला, जरा बैल शांत झाला. मग जवळ घेतलं मला सिंगल दावा, मग डबल दावा बांधला, येसन सोडून व्यवस्थित केली. त्याचा जो बैल पोळ्याचा साज होता तो सगळा सोडून दिला. पण तेवढ्या ह्याच्यातच जर अनोळखी माणूस जर परत जवळ आला की बैल परत फवारा काढून उभा राहायचा. एवढा बैल पिसाळला होता की 2-4 वेळा बैल पडला, पण त्यावेळेस काय दागा फटका झाला नाही बैलाला, त्यामुळे बैल सुखरूप राहिला. नंतर मग ते महिनाभर, एक बैल पोळ्याच्या आधी महिनाभर माझ्याकडे दावणीला होता, त्यामुळे माझा आवाज त्याच्या कानावर असल्यामुळे तो शांत राहिला. माया मागं सिंगल दाव्या परत तो घरी आणला. घरी आणून 2 दिवस मग घरीच ठेवला बैल. मग तिसऱ्या दिवशी परत गोठ्यावर आणला त्याला. एवढा बुजारपणा, पण एवढे तुमचं कॉन्टॅक्ट संपर्क पाहिजे जनावराशी, त्यावेळेस ते किती गरम बैल असू द्या तो तुमच्या आवाजावर शांत राहतोच. फक्त तुमचा जर संबंध जर कमी असेल ना तर तो तुम्हाला पण ऐकणार नाही, एवढं मात्र करतो. पण ते आवाजावर गप बैल शांत झाला. दुसऱ्या माया बैलावर फाकड्याच्या मागं बैल व्यवस्थित एकटा मोकळा घरी आला.
पण त्याच वेळेस पण दुसरा माणूस आला की बैल लगे फवारा काढून उभं राहिला. घरी आल्यानंतर सगळे जमा झाल्यावर पण बैल जवळजवळ पिसायला लागतच करीत आहे. सगळी बाजूला झाल्यावर परत शांत बस म्हणलं, मग शांत बैल उभं राहिला. गरम पाना भरपूर, एवढा गरम पाना आहे ना की कधी कधी आम्हाला पण त्यावेळेस मी अक्षरशः बैलाच्या जवळ जावं का नाही अशी भीती वाटत होती. कारण एवढा बैल पिसावला होता की तो माझ्या अंगावर एकदा आला, भाऊच्या अंगावर आला, येईन ते मी एवढी पोरत धरीत होते की त्याला की नंतर त्याचा माइंड असा आला, जो धरीन त्याला मारायला लागला. एवढा त्याचा माइंड चेंज झाला होता. पण नंतरून शांत झाला. मग घरी आल्यावर व्यवस्थित निवांत बसला मग 2 दिवस. धन्यवाद रुपेश या माहितीबद्दल. तर मंडळी, या मुलाखतीतनं आपण खरं तर जे आपल्या मालक सोबत आहे रुपेश, आम्हाला थोडंसं आमच्या प्रेक्षकांना हे पण जाणून घ्यायचं आहे. आज तिकोंडी खाणीतला पण बैल तुमच्या दावणीला आहे, सिद्धापूर खाणीतला पण बैल दावणीला आहे. आज 2 वळू तुमच्या दावणीला आहेत. काय वेगळे पण आहे दोन्ही बैलांचं आज, ह्याचं आणि त्याचं काय सांगाल बैलांचं? वेगळे पण म्हणलं ना तर ही खान फुल गरम. मी ताव एवढा खाणीला की विचारतोच होय ना, एवढा गरम बैल राहतो. नाही तो जर पिसाळला ना तर तो मालकाचं पण नाही. जेव्हा त्याच्या मनातून शांत होईल तेव्हा सिद्धापूर खान शांत. आणि तिकोंडी खाण्याचा बैल म्हणजे अंगात रग भरपूर, गरमपणा पण तेवढाच, पण मालकाला शब्द पाडीत नाही, व्यवस्थित आपला निवांत राहतो. किती काही असं ना तर उभा राहा म्हणलं की उभा राहतो. पण हा बैल आहे ह्याच्या डोक्यात एकदा राग जर आला ना तर हा कोणाचाच नाही, अशी तारा आहे. फरक साम्य म्हणजे ताकदीला दोन्ही बैल सारखी, फक्त एक शांत राहतो आणि एक फक्त गरम आहे त्याची लगेच दाखवून देतो, एवढा फरक आहे. ओके. तर मंडळी, आपण रुपेशकडे परत येऊ द्या. तर रुपेश यांनी एक उल्लेख केला, तिकोंडी खान आणि सिद्धापूर खान आज 2 वेगवेगळी खाणीची बैल आज यांच्या दावणीला आहेत. तिकोंडी खाणीची बैल जास्ती करून प्रदर्शन किंवा सुंदरता यासाठी जास्त प्रमाणात आजपर्यंत महाराष्ट्रात चालली गेली. आणि अजून एक आपण 3 वेगवेगळे प्रकार आहेत खरं तर पाहायला गेलं तर. आपण गाय जेव्हा भरायला जातो एखाद्या वळूकडं तर आपल्या कशा पद्धतीची वासरं पाहिजे, एक तर प्रदर्शनाच्या दृष्टीने, एक तर शर्यतीच्या दृष्टीने आणि एक तर दुधाच्या वंशावळीच्या दृष्टीने. सध्या पुणे जिल्ह्यातल्या खरं तर गाई मालक असतील आज प्रत्येक 4 बैलातल्या गाडा मालकांकडं आज कमीत कमी एक गाय आहे. आणि त्या गाईला आपण जातीवंत म्हणून आज अवश्य हा वळू का भरला पाहिजे या माध्यमातून आपल्याला मालकांनी माहिती दिली. आणि आज मालक फक्त काही नुसतं एखाद्या दावणीचा बैल आवडला तो विकत घेऊन आणला आणि तयार केला असे मालक नाही, तर खरे ब्रीडर म्हणून आपण आज का म्हणतोय, कारण त्यांनी त्यांच्या घरच्या दावणीला असलेल्या गायीपासून हा बैल तयार केला. रुपेश, आम्हाला थोडंसं गायी भरायला आल्यानंतर फी किती आहे किंवा येण्यासाठीचा हा लोकेशन कुठे आहे ती माहिती द्या. आपण चार्जेस जे आहे ते 2000 ठेवलेले. आणि आज लागवड करून गेली किंवा गाय परत 21 दिवसांनी रिपीट झाली, शक्यतो बैलात जर फॉल्ट असेल तर सगळ्याच गाय रिपीट व्हायला पाहिजे, पण तसं होत नाही. ज्या गायला प्रॉब्लेम असेल तीच गाय रिपीट होती. दिवसाला याचं रेकॉर्ड 2-2, 3-3 गाय आपण काढलेल्या आहे. काढल्या 10 दिवसाला 8-8, 9-9 गाय आपण काढू शकतो. पण आपण तेवढ्या काढून घेत नाही, दिवसातून 2 किंवा 3. आणि चार्जेस आपण 2000 ठेवलेले. दोन्ही बैलांचे 2000च आहे चार्जेसमध्ये काय नाही. आणि 21 दिवसांनी जर तुमची गाय रिपीट झाली तर त्यावेळेस आपण फ्रीमध्ये लागवड करून देतो. पण शक्यतो रिपीट होत नाही गाया. ज्या गायांना प्रॉब्लेम आहे त्याच गाय. पुणे जिल्ह्यात रिपिटेशनचा प्रॉब्लेम एवढा आहे की गायांचं लक्ष नाही मालकांचं. कधी कधी मात जिरून गेल्यावर पण येतात मालक. आणि माझा आलेला पिरियड कधीचा आहे काय हे तारखा नोंद करीत नाही, काय काही फक्त आपली सांभाळायची म्हणून गाय दावणीला ठेवतात. पण तिचा माझाचा पिरियड ध्यान ठेवत नाही. कधी माझं येते कधी ते नाही. 21 दिवसाची सायकल आहे नाही आहे. तिची पिशवीची कंडिशन काय आहे बाबा, ही डिलिव्हरी झाल्यानंतर गायची पिशवी साफ करता नाही का, तर ह्या गोष्टीवर ध्यान देत नाही. फक्त रिपीट झाली की ते काय करणार, बैलाला दूध देणार. बैलाला जर दूध दिला तर बैलाच्या 10 गाय लावल्या असेल तर 10च्या 10 रिपीट व्हायला पाहिजे. एकच गाय रिपीट होते म्हणलं त्या गायत काहीतरी कुठंतरी प्रॉब्लेम असतो, हा फरक राहतो. त्यामुळं गायींवर लक्ष राहिलं तर तुम्हाला वस्तू चांगली पडणारच 100%. त्या जातीगुतीची गाय असेल ना तर तुम्हाला निराश करीत नाही गाय, तेवढं फरक राहतो. रुपेश, थोडंसं आम्हाला आता एक गोष्ट ऐकायची की पुणे जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारची बैलगाडा शर्यत चालते त्याला ज्या प्रकारची वासरं लागतात त्या वासरांचे बरेचसे गुण आम्ही तुमच्या वळूमध्ये पाहतोय. तुम्ही देखील बैलगाडा असेल, छकडी शर्यत असेल हे मोठ्या प्रमाणात जवळनं पाहिलंय, अभ्यासलंय. तर आमच्या या बैलगाडा मालकांसाठी काय सांगता की त्यांच्या गायीला किंवा त्यांना लागणारी वासरं या बैलाकडून कशा पद्धतीची मिळू शकतील आम्हाला? बैलाला म्हणलं ना, बैलाचं शरीर एकदम चांगलं, शरीर पिळदार शरीर म्हणजे वासरं याचं शरीर जन्मतात असं दगडागत घडतो. जसं बैल वाढत जातं त्याचं मसल ॲग्रेसिव्ह होत झाले. बैलाचे पाय चांगले, पायांचं जे खूर आहे खूर एकदम मजबूत, खुरांमध्ये अंतर म्हणजे खोर पायापेक्षा थोडे मोठे पाहिजे, म्हणजे जाडी म्हणा, मोठे म्हणजे पसरट असे नाही पाहिजे. खुरांची जाडी चांगली भक्कम पाहिजे, काळे कुळकुळीत खुर पाहिजे. त्यामुळे बैलाला रान कसले असू दे त्या रानाला पळायला बैलाला जाच होत नाही. हे ते ह्याचे पाय हात सेम खूर तसेच असल्यामुळं बैलाचे खूर एकदम चांगले, शरीर बांधा लांब लचक, पालान आडवा आहे भरपूर. बैल आडवा पण चांगला असल्यामुळे बैलाला पळायला
जो बैल ताणला पाहिजे पळताना झेप घेतली पाहिजे ती झेप भरपूर मोठी पडते. आणि बैलाचा राग आणि बैलाची रग ही भरपूर असल्यामुळे याची वासरं 100% तरी वासरं याची पळत्याला असा आमचा अंदाज आहेच. बैल आपण हा शर्यतीला पण बैल वापरला, आदात असताना बैल आपण शर्यतीला वापरलेला आहे. बैलाचं वय तसं जास्त नाही, फक्त घरची कामं भरपूर असल्यामुळे बैलाने दात लवकर लावलं. पण वय तसं 2.5-3 वर्ष, 3 वर्ष पण बैलाला कंप्लीट व्हायच्यात. आता ह्या एप्रिल महिन्यात त्याचं 3 वर्ष कंप्लीट व्हायच्यात. पण शर्यतीसाठी बैलाची जी खासियत लागते, बैलाचा गरमपणा पाहिजे, बैलाचं शरीर घट्ट पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी या वळूमध्ये आहेत. त्यामुळेच आपण याला ब्रिडिंगसाठी घेतला. आपण 2-3 वेळा बैल पळावल्यानंतर आपण याला ब्रिडिंगला ठेवला की बाबा की आपली याची जी वासरं पडतात ती भविष्यात चांगली उजून निघू शकतात, शर्यतीचे कामं करू शकतात. मग ते 4 बैली असो किंवा 2 बैली छकडे असो किंवा 4 बैली गाड असो, दोन्ही क्षेत्रात याची वासरं 100% पळू शकतात. त्यामुळे आपण हा ब्रिडिंगसाठी ठेवला. आपण रुपेश, आता आम्हाला एक विचारायचं की आम्ही पुणे जिल्ह्यातली 4 बैलातली शर्यत असू, छकडी शर्यत असू, त्यामध्ये ज्या मापाची बैल पाहतो 4 दातीमध्ये, त्या मापामधली शरीर असेल, बैलाचं तोंड, शिंग, रूप, याच्यामध्ये सगळ्याच बाबतीत आज प्रत्येकजण म्हणतो की आज म्हैसुरी वासरं आज कमी करून आपल्याला बैलगाडा शर्यत बंदी उठल्यापासून आपल्याला आपल्या खिलार वासरांची तयारी जास्त, म्हणजे ती वासरं जास्त प्रमाणात वापरायची. आज शर्यतीमध्ये ज्या पद्धतीचं शरीर लागतं, चौक लागतो, किंवा आपण हा जो छातीचा पोर्शन असेल, फाउंडेशन असेल की जे शर्यतीला मेन लागतं, तर एखादा गाई मालक जेव्हा गाय घेऊन येतो तेव्हा त्याला होणारी वासरं ही डिपेंड ऑन बैलावर का गायीवर, तर कशी डिपेंड असतात की कशी होतील वासरं? ही वासरं आहे ना शक्यतो गायीवर पण बऱ्याच वेळा डिपेंड असतात. कारण तुमची गाय त्या गॅरंटीची गाय पाहिजे किंवा ही आपली गाय, हिला आपण जसा बैल दाखवू तसा ती वासरू टाकू शकतो. हे गायीवर पण काही वेळ डिपेंड करतं आणि काही वेळ बैलावर पण डिपेंड करतो. बैल जर तेवढा जातीगुतीचा असेल ना तर तो वासरू एखादी गाय साधी असते, साधी जरी गाय असली तरी त्याला वासरू एकदम टॉपचं पण होऊ शकतं. डिपेंड गायीवर भरपूर प्रमाणात राहते की गाय कशी आहे. बैल तुम्ही कसंही दाखवा की त्या बैलाचे वासरू कसं पाडावं हे गायीवर भरपूर डिपेंड राहते. गाय जर तुमची 100% जर वासरू बैलावर टाकणारी गाय जर असेल, त्यासाठी तुम्हाला अनुभव महत्त्वाचा आहे की आपण ह्या पहिल्या वेळेस हिला हे बैल लावला होता, ते वासरू तिने त्या बैलावर टाकलं, दुसरं ह्या बैलाचं वासरू तिने ते सेम तसं टाकलं. तेवढी तुमच्या गायची गॅरंटी तुम्हाला पाहिजे. तुम्ही बैल जर निवडला ना त्या गायचं 100% वासरू तुम्हाला हवं तसं पडतं. फक्त गायवर डिपेंड आहे, बैलावर एवढं काय नसलं तरी गायवर डिपेंड आहे. फक्त बैलावर डिपेंड म्हणजे काय की तुम्ही तो बैल पारखून बिरखून घेतला पाहिजे, जेणेकरून बैल तुम्हाला भविष्यात जे घडवायचे ते घडलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही बैल पारखणं पण महत्त्वाचं तेवढंच आहे. रुपेश, आता आम्हाला अजून एक विचारायचं आहे. बऱ्याचदा आता गाई मालकांची कंप्लेंट होते की आम्ही गाय भरली पण ती गाय पलटली, किंवा ऊन असेल, प्रवास असेल, किंवा जे काही गायीचं कारण असेल, आज गाई रिवर्स जाऊ नये किंवा गाई एका ह्याच्यामध्ये गाभण राहावी, तर याच्यासाठी गाई मालकांनी कुठल्या काळजी घेणं, की तिचा मात चेक करणं असेल, पिशवी चेक करणं असेल. बऱ्याचदा आम्ही काही आता मुंबई साईडचे काही शेतकरी आहेत, काही गाई संगोपन करतात, तर त्यांनीची एक कंप्लेंट अशी आली की आमची गाय ही बैलावर किंवा सिमेंटवर पण गाभण राहत नाही, आम्ही सगळं चेकअप केलं, हे केलं ते केलं. तर तुमचा अनुभव आम्हाला काय सांगतो या गाई मालकांसाठी? गाई मालकांसाठी सांगणं एकच आहे की तुमची गाय जर डिलिव्हरी झाली तर ती गाय डिलिव्हरी झाल्यानंतर आज जर सकाळी डिलिव्हरी की संध्याकाळपर्यंत एकदा डॉक्टरकडून तिची पिशवीची हाताळणी करून घेणे, त्यावेळेस गोळ्या वगैरे काय असेल त्या पिशवीत सोडून 3-4 वेळा गाय कंटिन्यू महिन्याभरात, डिलिव्हरीनंतर महिन्याभरात 4 ते 5 वेळा गाय प्रिपेड करून घेणे महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रिपेड केल्यानंतरूनही तिची उरीची कंडिशन म्हणा किंवा पिशवीची कंडिशन, कुठं CL वगैरे असतो, ह्या गोष्टी पण बघणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळा आता आपल्या घरच्या बैलावर जवळ मी 400-450 गाय लावल्यात. बऱ्याच वेळा असं निदर्शन येते की डॉक्टरने हात घातलाय, गाय हिटवर आहे म्हणून सांगितलंय, आपण ते घेऊन आलो आणि हिदा आल्यानंतर बैल मग गायला शिवत नाही. कारण काय होतं, डॉक्टरने जर सकाळी हात घातला की त्यावेळेस गाय माझा असेल, तुम्ही जर संध्याकाळी आला तर त्या गायचा माझा उतरतो. कारण ती गाय आदल्या दिवशी जर हिटवर आली असेल, गाय 3 ते 4 वेळा गाय सोड टाकते. एक पहिला जो सोड जर टाकते ते एकदम नॉर्मल टाकते, ती नंतर ती 8 तासात दुसरा एक सोड टाकते. त्या सोड टाकल्यानंतर तुमची 8 ते 16 तासाच्या मध्ये गाय लागवड झाली पाहिजे आणि 16 तासानंतरून गायचा माज उतरतीला लागतो. एक 24 ते 36 तासा गाय उतरतीला माझा लागते. क्वचित गाय आहे खिलार जर गाय असेल ना, तिचा माज 1 ते 1.5 दिवसच माज राहतो. आपण म्हणतो 2 दिवस राहतो, 3 दिवस राहतो. 3 दिवस गाय 100तून एखाद्या गायचा माज 3 दिवस राहतो आणि तो पण माज 3 दिवस एवढा राहिलाच नाही पाहिजे कालावधी. 1 ते 1.5 दिवस माज शक्यतो भरपूर होऊन जातो. 24 ते 36 तासातच माज पाहिजे. 48 तास माज कोणत्याच गायचा राहत नाही. राहत असेल तर आपल्या गायत काहीतरी कमी. आणि बऱ्याच वेळा काय होतं, गाय येतात, गाय लागवड करून जातात, गाय रिपीट होती. मग आपण मला रिपीट झालेलं तर कारण शोधा.
डॉक्टर लोक याचं पिशवी साफ करून जातात आणि गाय मरा म्हणतात. पिशवी साफ करणं म्हणजे गायीचं प्रॉब्लेम शोधला असं नसतो. गायीमध्ये पिशवीमध्ये 3 लेअर आहे. 3 लेअर ओपन ज्यावेळेस होतात तेव्हा गाय फुल माच करते आणि लेअर नंतर जे गर्भधारणा होते त्या उरी आहे एक लेफ्टनी राईटनी. गाय माच करण्याच्या काळात या वेळेस जर एक लेफ्टनी केला असेल तर पुढचा माच गाय राईटनी करते. त्या उरीची कंडिशन पण तेवढंच काम करते की जी गर्भधारणा आहे त्या उरी कॅप्चर करते. बैलाचे जेव्हा स्पंप पडतं त्या उरी कॅप्चर करते स्पंप. मग ती आता गर्भ वाढ होतं आणि ती नंतर ते पिशवी जुळव. त्या उरीची कंडिशन चांगली असेल तरच तुमची गाय राहणार. तुमची पिशवी किती क्लीन जरी असेल ना तरी तुमची गाय गाप राहू शकत नाही. जर उरी डेड असेल तर त्या उरी लेफ्ट आणि राईट दोन्ही उरी तेवढ्याच तंदुरुस्त लागतात तेव्हा ती गाय गाब होती. माझा अनुभव असा आहे की आपण म्हणा गाय तपासून या डॉक्टरकडून बघा गाय रिपीट झाली का रिपीट झाली हे डॉक्टर सांगत नाही. आणि एक गाय क्लीन करून देतात गाय चेक करतात पिशवी चांगले म्हणतात भरा. गाय जर इन्फेक्शन असेल तर ती एका ट्रीटमेंटमध्ये गाय कधीच क्लिअर होत नाही. कमीत कमी 3 ते 4 वेळा ट्रीटमेंट तिला करावं लागते. 3 ते 4 वेळा ज्यावेळी तिच्या औषधं सोडून त्यावेळी ती 1 मास सोडून मग पुढच्या माजाला ती गाय भरली पाहिजे. तुम्ही आज ट्रीटमेंट केली येणाऱ्या 4 दिवसात ती माजावली त्यावेळेस भरली तर ती सक्सेस होत नाही चान्सेस लई कमी राहतात. मग गायची काळजी घेणे सगळ्यात महत्त्वाचं. ती प्रॉपर माजाव कधी आली तिचा चढत्या माज उतरता माज क्वचित गाय आहे की ज्या उतरत्या माजाला राहतात. नाही तर गायचा ठराविक पिढ्या 8 जर संध्याकाळी गाय आली तर ती सकाळ गाय भरलीच पाहिजे. माजाव आल्यानंतर 8 ते 16 तास हा जो गॅप आहे ह्या तासात ती गाय लागवड झाली पाहिजे. बऱ्याच वेळा मी असं बघितलं की बा गाय भरली की 2 तास थांबल्यावर भरतात. आता काही गाय दिवसभर थांबून पण गाय रिपीट होतात. आपण असंही म्हणू शकत नाही की 2 तास थांबल्यामुळे ती रिपीट झाली. काही गाय बैलापाशी दिवसभर थांबून पण गाय रिपीट होते. आता घरच्या गाया जे आहे माय ते घरीच लागवड करून पण बैलावर कधी कधी ते रिपीट होऊन जातात. हा पण फरक भरपूर पडून जाते. त्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे आणि त्यासाठी तुमचा जो डॉक्टर आहे तो स्पेशल त्याच्यातला डॉक्टर पाहिजे की ज्याचं काम फक्त गर्भ सोडून दुसरं काहीच नाही. तर तो तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट करू शकतो. एकदा मग तुम्ही हेलपाटीत मारत राहा. रुपेश आता मला ह्याच रिलेटेड अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता गाय गाभण कुठल्या माजावर कशी कोणत्या वेळी भरली पाहिजे याबद्दल तुम्ही मार्गदर्शन केलं. बऱ्याचदा एक अडचण पण येते की गायी 3-4 महिने झाले की गर्भ बाहेर टाकते किंवा अशा पण काही अडचणी काही शेतकऱ्या. तर हे कशामुळे होऊ शकत असेल काही तुमचा अंदाज? गर्भ बाहेर टाकते मग काय होतं एक तर तुमच्या खाण्यापिण्यात जर अचानक बदल झाला किंवा उष्णतेचं काहीतरी खाण्यात आलं किंवा तुमचं पाणी पिण्यावर पण फरक पडून जातो तर गाय गर्भ बाहेर टाकते. बऱ्याच वेळा काय करतात आज जर लागवड झाली तर ती जवळ तुम्ही चेक करीत नाही तो तर माझं दाखवत नाही. अशा 10 महिने जर तुम्ही गायांना होऊन जातात तरी त्या गाय डिलिव्हरी होत नाही. तर तिच्यावर लक्ष म्हणा तिच्या खाण्यापिण्याचं म्हणा. आता काय झालं मार्केटमध्ये औषधांचं प्रमाण भरपूर वापर होते. आजपर्यंत मार्केटमध्ये जेवढे औषध आहेत तुमच्या कोणत्या औषधावर देशी गायचं फोटो आहे कोणत्याच औषध गायीच्या औषधाच्या बाटली म्हणा ही म्हणा एकही देशी गायचा फोटो नाही. ती जी औषधं बनवली ती सगळी HF साठी बनवलेली. कारण ती HF गाय बनवलेली गाय तिला जे सुटेबल औषध असते ते वापर होऊन जाते. आपल्या खिलारला कोणतंच औषध लागत नाही नियमाने. तुम्ही जर नैसर्गिकरित्या जर खिलारचं संगोपन केलं तर औषधाची गरज लागत नाही. आज हा बैल तुम्ही बघता एवढा बैल तर आहे ह्याला जळाल्यापासून कधी औषध नाही काय नाही कसलं मिनरल मिक्सचर नाही का कसं काय नाही. आपण जो खुराक देईन त्याच्यावर तो नॅचरल ठेवला. काय होतं तुम्ही औषध उपचाराने पण गायांना फटका बसतो. आज दिलेलं औषध ते कालांतराने पण उद्भवतं. तसं आपल्याला गोळ्यांची उष्णता कधीतरी बाहेर पडते कुठं काय तसं त्यांचं असतं. त्यामुळे काय रिपीट होत नाही. आता मी गोळी पेंट म्हणा एखाद्या गोळी पेंट करा गोळी पेंटचा पण काही ठिकाणी बराच असर पडून जातो. त्याने पण गाई घाबरायला फरक पडून जातो. कारण त्यात युरियाचं प्रमाण थोडंफार प्रमाण असतं. मग ते तुमच्या ह्या गायला चालतच नाही. देशी गायला तुम्ही खपरी पेंट चारा मका चारा गहू चारा ह्याच्यावर पण तुमचं डिपेंड राहतं. तुमच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी तुमच्या औषधं ह्याचा जर वापर असेल तर त्यावेळेस पण ते गर्भ हे करून टाकतात. कारण बरेच मार्केटमधले 90% औषधं अशी आहे की ती तुमच्या HF साठी खिलारसाठी औषधच नाही आहे. ते फक्त लागू होतं म्हणून चालते पण त्याचं प्रमाण पण किती वापरलं पाहिजे किती नाही हे पण आपण डिपेंड नाही. तुम्ही एखाद्या वाढीसाठी वापरत आहे त्याचं प्रमाण किती दिलं पाहिजे किती नाही ते सूट होत असेल बा तुम्हाला रिझल्ट असेल तर ते वापरावं. पण ते पण कंटिन्यू काही काळासाठी जर ठेवलं तर ते नॅचरली जे आपण म्हणतो ताकद जी पाहिजे ती भेटत नाही. आता समजा लिव्हर टॉनिक द्यायचं असाल तुम्ही लिव्हर टॉनिक एक ठराविक वेळेपुरतं देणं गरजेचं आहे. ते रोजच जर लिव्हर टॉनिक द्यायचं असेल पण ह्याच्या लिव्हरचं काम काही होतच नाही ना. ह्यांनी जे लिव्हरचं काम केलं पाहिजे ते औषध करते ह्याच्या लिव्हरनी काय कधी काम करायचं. त्यामुळे ते एक ठराविक काळासाठी देणं गरजेचं आहे. त्यानंतर ते बाय स्टेप कमी करून ते पूर्ण बंद करून त्यांनी त्याचं नैसर्गिकरित्या केलं पाहिजे. ह्या गोष्टींमुळे भरपूर गायांचं आता रिपिटेशनचा कालावधी तोच आहे की तुम्ही जे औषधं उपचार करतायत ते औषधोपचार आजारी असेल तर औषधे तुमची गाय सदृढ असेल तर तिला औषधं देणं गरजेचं नाही. त्यामुळे रिपीट
होण्याचा कालावधी ह्याच गोष्टीमुळे आणि खाणं पिणं या 2-3 गोष्टीमुळे अशा गाय 3-3 4-4 महिन्याच्या गाय गाभोडू शकतात. धन्यवाद रुपेश. तर मंडळी, या मुलाखतीमध्ये बऱ्याचशा प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळालीत. रुपेश, आता आम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून बरीचशी माहिती पाहिली. आता आम्हाला या बैलाचा खुराक काय असतो आणि व्यायाम काय असतो दिवसभराचा, काही वेगळं आपण वापरतो. आता बरीचशी माहिती या मुलाखतीच्या मगाच्या टप्प्यामध्ये तुम्ही सांगितली, पण दिवसभरातलं काय वेगळं पण किंवा काय रेग्युलर असतं ती माहिती द्या. रेग्युलर म्हणजे दिवसभरातून सकाळी बैल एक 7-7:30ला बाहेर येतो. बाहेर बैल आला की इथं सिंगल खुटीवर बैल असतो. एका दाव्या बैल ठेवतो आम्ही आणि डबल दाव्या ठेवला की बैल तेवढा फ्रेश राहत नाही. सिंगल दाव्या बैल त्याला पायांचा खेळ धरतो, उड्या माहीत धरतो. 7-7:30ला बाहेर आला, त्याच्या खुराक आहे उडदाचा बारडा. मागं थांबा बघ, खाली वगैरे मागं, हा चौकापाशी गोंद जरा फक्त. त्याला खुराकात उडीद डाळीचा बारडा आहे, गहू बारडा, मका बारडा, शेंगपेंड असा त्याचा एक खुराक आहे. त्या खुराकामध्ये आपण त्याला मक्याची कुट्टी, कधी कडबा कुट्टी, सकाळची मका दिली तर संध्याकाळी कडबा देतो आपण. एक टाईम बोलला, एक टाईम वाळलं, अशा 2 प्रकारच्या वैरणी आणि खुराक. ते खुराक झाला की बैल रोजचा वैरणीला गाडी लागते. त्यामुळे कधी हा झोपला जातो, कधी दुसरी बैल झोपला जातो. आठवड्यातून 2-3 वेळा ह्याची पण झोपणी होती. रोजची 1 टन भराची तर गाडी बैल कसं आहे ओढून आणतो, रानातून बैल काढतो. त्यामुळे तो एक खुराक झाला की 11-11:30 परत त्याच्या तो जागेवर जाणार, डबल दावणीला राहतो. ती वैरणीचा एक डब पडतो. ती वैरण खाऊन झाला की परत संध्याकाळी 4 वाजता आंबवान आणि कुट्टी हे दोन्ही मिक्स करून मग त्याला खुराकात दिलं जातं. रुपेश, आता आम्हाला एक असं विचारायचं, आम्ही बऱ्याचदा प्रत्येक मालकाला एक विचारतो, तुमच्या अभ्यासानुसार कुठली वैरण बैलाची तब्येत सुधारण्यासाठी जास्त फायदेशीर आहे? काही जण म्हणतात मक्याची वैरण, सुकी वैरण, ओली वैरण. तर तुमचा अभ्यास काय सांगतो? वैरण तुम्हाला जर चारायचं असेल तर कडबा पाहिजे. कडब्याची वैरण जे आपण बाटूक म्हणतो, ते बाटूक जर अखंड बाटूक जर बैल खात राहिला तर बैलाचा फिटनेस कायमपर्यंत राहतो. मक्याची वैरण कसं आहे, मका मे पाणी आहे. मक्याच्या वैरणी बैल तब्येत होती, पण तुमची 12 महिने मका पाहिजे तेवढी. आणि एक टायमिंगलाच मका देणं गरजेचं आहे. भरपूर मकाचं जर प्रमाण झालं की ते पाणी पण शरीरात जास्त होऊन जातं. ते पाण्याचे पण थोडेफार जास्त प्रमाणात जर शरीरात पाणी आलं की त्याचे पण थोडेफार साईड इफेक्ट होऊन जातात. त्यामुळे एक टाईम मका, एक टाईम कडबा, या 2 गोष्टी तुम्हाला पाहिजेच. तेव्हा मग बैलाची तब्येत चांगली. आणि जर अखंड जर वैरण बैल खात असेल ना, तर तो बैल फिटनेसमध्येच राहतो. कुट्टी जर आपण चालत असेल तर बैलाला पोट सुटणे या गोष्टी होऊन जातात. पण अखंड खाल्ल्यामुळे तो खातानी चावून खातो, परत बैलाला काय एवढं रवण करण्याची गरज लागत नाही. मंडळी, आज आपण प्रत्येक दावणीला एक गोष्ट पाहिली, तर मालकासोबत त्यांचे म्हणजे घरातली मंडळी जी बैलासोबत दिवसभर काम करत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वळू बैल म्हणलं तर तिथं रेग्युलर एक माणसाची ड्युटी ही कायम असते. मालक, आम्हाला तुमचं एकदा नाव सांगा. कालिदास घाडगे. कालिदास दादा, आम्हाला एक गोष्ट सांगा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत बैलाचं सोडबंद असेल, पाणी पाजणं असेल, वैरण असेल, गाडीला झोपून वैरण आणणं असेल, काय काय दिवसक्रम असतो तुमचा दिवस असा? सकाळी आम्ही 6-7 वाजता किंवा गाडीला घेऊन जातो शेतात, मका आणतो त्याच्यात टाकून. आणि दिवसभर आपलं मग काही तेवढे हे नसते. सकाळी एकदा आंबवून काढून देतो त्यांना. गहू भरडा, मका, शेंगदाणा पेंड याच्यामध्ये असते सकाळचा. संध्याकाळी 4-5 वाजता तेच परत मका हे असते. मग दोन्ही मिक्स करून टाकतो, वल्लं वाळलं याच्यामध्ये असतं. बैल आता लहानपणापासून तुमच्या दावणीला जन्माला आलाय, आदत वयात असेल, आता 2 दाती 4 दातीमध्ये असेल. जेव्हा तुम्ही गाडीला झोपायचे, आज आपण बऱ्याचदा पाहिलं, कधी कधी लोक गाडीला बैल जेव्हा झोपतात तर बैल एक बाजूला जाणं, मान वर करणं किंवा ते प्रॉपर पाऊंडावर चालणं हे आपल्याला पाहायला नाही मिळत. आज गाडीला बैल झोपल्यावर कशा पद्धतीने चालतो? पाहिजे तसा मनासारखा चालतो? पाहिजे तसा मनासारखा चालतोय. कशामुळे हे, म्हणजे काय मेहनत तुम्ही घेतली याच्यासाठी? मेहनत काय नाही याला, म्हणजे आमचे एक बैल ते दुसरा आहे त्याच्यासोबत आम्ही याला झोपतो. दुसऱ्या बैलासोबत एकदम त्याच्यासारखा शांत चालते, असं काही करीत नाही, काही नाही. गाडी आम्ही मकाची अशा वावरातून भरून आणतो तरी काही नाही त्याचं, असं एकदम शांत चालते तसं. रुपेश, आता आम्हाला एक गोष्ट सांगा, गाई भरायचे आपण पैसे किती घेतलो तेही तुम्ही सांगितले, ते परत एकदा सांगा. आणि तुमचं नाव, गाव, फोन नंबर आणि इथला येण्याचा पत्ता आम्हाला सांगा. आपण गाय भरण्यासाठी बैलाचा रेट 2000 ठेवलेला आहे. आणि रान पत्ता म्हणलं तर बालेवाडीमध्ये पुणे बँगलोर हायवे, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेच्या 200 मीटर आतमध्येच आपण, कावेरी हॉटेलचे बॅक साईड, बालेवाडीमध्ये. धन्यवाद मंडळी. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मालकाचं गुगल लोकेशन दिले, फोन नंबर दिलेला आहे. तुम्ही त्यानुसार गाय घेऊन अवश्य या बैलाकडे या.
आणि अशाच प्रकारची माहिती आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी पाहत आलेलो आहोत। आणि मायक्रोचिप बसवण्यासाठी प्रत्येक वळू मालकाने आज पुढाकार घेतला पाहिजे। आज मालक एवढी मेहनत घेतो, त्या बैलापासून 50 गायी भरल्या, त्या 50 गायींना मायक्रोचिप, त्याचबरोबर होणाऱ्या वासरांना मायक्रोचिप, जेणेकरून आज मालकाच्या दावणीला ज्या पद्धतीची मेहनत कष्ट घेऊन ते तयार करतात ते पुढील 50 किंवा हजारो वर्ष ती माहिती आपल्या सगळ्यांपर्यंत राहण्यासाठी, ती नोंद राहण्यासाठी या मायक्रोचिपची खूप गरज आहे मंडळी। अशाच प्रकारची अधिक माहिती पाहत राहूया आणि खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप खूप धन्यवाद। खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान।